क्षणाची महत्त्वाची बातमी। एल्फिस्टन ब्रिज पाडकामाला तर सुरुवात झाली आहे। दक्षिण मध्य मुंबईतील परळ आणि प्रभादेवी या दोन भागांना जोडणारा ऐतिहासिक ब्रिज आहे। MMRDA कडून हा पूल तोडून त्याऐवजी नवा एल्फिस्टन उड्डाण पूल आणि शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर बांधण्यात येणार आहे। सुरक्षेखातर या मार्गावरील वाहतूक आता बंद करण्यात येते, त्यामुळे दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील परळ, प्रभादेवी, वरळी आणि भायखळा या भागातील वाहतूक प्रभावित होणार आहे। त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा अशी सूचना वाहतूक पोलिसांनी केलेली आहे। एल्फिस्टन पूल पाडकामामुळे प्रभावित होणाऱ्या लक्ष्मीनिवास आणि हाजी नुरानी चाळ या दोन इमारतींमधील 83 प्रकल्पग्रस्त कुटुंबांचं पुनर्वसन प्रभादेवी परिसरातल्या म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केलेला आहे। त्यामुळे रहिवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। प्रत्येक प्रकल्पग्रस्त कुटुंबाला 405 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका दिली जाणार आहे। आमचे प्रतिनिधी स्नेहा जाधव सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। स्नेहा, अखेरीस म्हणजे खरं तर मागचा बराच काळाबद्दल चर्चा सुरू होती, आंदोलन सुरू होते आणि आज या कामाला अखेर सुरुवात झालेली आहे। सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच अमित, आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून, खरं तर महिन्यांपासून ही चर्चा आहे की एल्फिस्टन ब्रिज आहे तो बंद होणार आहे आणि त्याच्या जागी नवीन ब्रिज बांधण्यात येणार आहे। परंतु आज अखेर हा जो ब्रिज आहे एल्फिस्टन ब्रिज या पाडकामाला सुरुवात झालेली आहे। खरं तर काही वेळापूर्वीच संध्याकाळपासूनच या ठिकाणी जे स्थानिक लोक आहेत ते देखील जमायला सुरुवात झालेली होती। त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या ब्रिज पाडण्यात येणार, या ठिकाणी नवीन ब्रिज उभारण्यात येणार, परंतु ज्या दोन बिल्डिंग आहेत त्यांना याचा फटका बसणार आहे। त्या दोन बिल्डिंग मधल्या राहणाऱ्या लोकांनी काय करायचं, त्यांचं पुनर्वसन कोणत्या नीट अशा याच परिसरामध्ये, जवळच्या परिसरामध्ये व्हायला हवं अशी त्यांची मागणी होती। तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी काही वेळापूर्वी प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर हे देखील येऊन गेलेले होते। प्रसाद लाड यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून दिलेला होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इकडच्या लोकांना आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला आम्ही म्हाडाच्या घरामध्येच राहायला देऊ आणि तुमचं काही नुकसान होऊन देणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्या अनुषंगाने आशिष शेलार यांच्याशी देखील बोलणं करून दिलेलं होतं आणि त्यानंतरच लोकांनी देखील ऐकलेलं आहे। लोकांचं देखील हेच म्हणणं आहे, जर आम्हाला राहायला घर मिळत असेल तर आम्हाला चालणार आहे। त्यामुळे आता पाडकामाला सुरुवात झालेली आहे। खरं तर आपण गेल्या काही दिवसांपूर्वी देखील पाहिलेलं होतं, जेव्हा पाडकाम इथे करण्यात येणार असं MMRDA सांगण्यात आलेलं होतं की हा ब्रिज पूर्णपणे बंद करण्यात येईल, तेव्हा देखील इकडचे स्थानिक लोक आक्रमक झालेले होते। त्यांचं देखील हेच म्हणणं होतं की आम्हाला राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि हे लिखित स्वरूपात आम्हाला द्यावं। या अनुषंगाने इथे याच ठिकाणी आंदोलन छेडण्यात आलेलं होतं। परंतु आता जर आपण परिस्थिती पाहिली तर स्थानिक लोक जरी आजूबाजूला उभी असली तरीही या पाडकामाला आता त्यांच्याकडून विरोध होत नाहीये आणि पाडकामाचं कामाला सुरुवात झालेली आहे। JCBच्या साह्याने दोन्ही ठिकाणी ब्रिजच्या दोन्ही साईडला पाडकामाचं काम जे आहे ते सुरू आहे। मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात असलेला आपल्याला पाहायला मिळते। निश्चित स्नेहा, धन्यवाद या सगळ्या तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या संदर्भामध्येच प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया आलेली आणि महेश सावंत यांची सुद्धा प्रतिक्रिया आली, आपण बघूया। माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलंय की 7 दिवसात 10 दिवसात आपण ही बैठक लावू, क्लस्टरचा विषय मार्गी सोडवू आणि जे काय या लोकांचे प्रश्न कालिदास कोळंबकर 4 वर्षापासून पकडून धरले ते सर्व विषय आपण मार्गी करू। हे आम्ही सुद्धा CM साहेबांना सांगू की आमच्या त्या पट्ट्यातील लोक आहेत यांना केमला यायला ऑलरेडी उशीर होत होता पेशंट लोकांना। ते आता हा ब्रिज बंद झाल्यानंतर त्यांना एक तर करी रोड किंवा दादरवर नाही आलं तर किती खूप विलंब होईल। त्यासाठी त्यांनी पोद्दार किंवा कामगार हॉस्पिटलमध्ये एक सुसज्ज असा तात्पुरती व्यवस्था करत ICU युनिट तिथे ठेवा, जेणेकरून इकडची लोक त्या बाजूला या दोन गैरसोयी जर झाल्या तर लोक आनंदाने सहकार्य करतील।